27-28 तारखेला छठ पूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या प्रमाणामध्ये स्वतः या ठिकाणी पोहोचलात, सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. दर्शन गगराणी आणि सैनिक यांच्याशी सुद्धा तुम्ही फोनवर बातचीत केली. काय नेमकी बातचीत झाली आणि काय त्यांना सूचना दिल्या, काय पाहिलं तुम्ही? असं आहे, महाराष्ट्रामध्ये सर्व जातीचे लोकांचे आपण सण असतात ते आपण चांगली रीतीने साजरा करता आणि महानगरपालिका म्हणून सरकार म्हणून जे काही त्यांचा रोल आहे ते चांगली रीतीने करता. हे पूर्वीपासून आपली परंपरा आहे. यावेळी मागचे वर्ष 2-3 वर्षामध्ये इथे नंबर वाढले आहे, 10 वर्षामध्ये, पण व्यवस्था ती कमी होती. म्हणून यावेळी अमित साटमजी आमचे अध्यक्ष आणि मी दोघे एक मिटिंग घेतली होती. आशिष शेलारजीने पण मिटिंग घेतली होती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे निर्देशानुसार आम्ही त्यावेळेस सुचवला होता की यावेळी मागचे वर्षी जे घटना झाली होती लॉ अँड ऑर्डरची त्या यावेळी नको, म्हणून तुम्ही ते चेंजिंग रूमची संख्या वाढवावा, टॉयलेटची संख्या वाढवा, पाणी संपायचं नको ते व्यवस्था करावा, पोलीसची व्यवस्था करावा. आत्ता इथे पोलीस ऑफिसर आणि महानगरपालिकाचे सर्व अधिकारी उपस्थित आहे. पूर्वी त्याने फक्त 30 चेंजिंग रूमची व्यवस्था केली होती. मी आता कमिशनर गगराणी साहेब आणि सैनी साहेबाची बोललं ते वाढून ते 75 करणार आहे. टॉयलेटची व्यवस्था पण समितीचे सर्व लोक इथे आहे, ते समितीचे जे लोक सांगतील ते प्रमाणे टॉयलेट चेंजिंग रूमच्या पाण्याची व्यवस्था होईल. पोलीसची व्यवस्था चांगली आहे, त्याने सर्व व्यवस्था केली आहे, त्यामध्ये काय अडचण नाही आहे. ते अडचण असेल तर ते आपोआप करून घेतील. मला असा सर्वांचे छठ पूजाचे सर्व भाविकांना निवेदन आहे की तुम्ही चांगली रीतीने सरकारने आणि महानगरपालिकाचे अधिकारी या पोलिसांनी सहकार करावा आणि तुम्ही चांगली रीतीने साजरा करावा. विरोधक आरोप करतायत की आगामी पालिका निवडणुकीसाठी उत्तर भारतीयांची मतं प्राप्त करण्यासाठी भाजप इतक्या मोठ्या पद्धतीने छठ पूजेचं आयोजन करते. ठीक आहे, त्यांचं काम आहे आरोप करणं. आम्ही पूर्वीपासून 3 वर्षापासून पालकमंत्री आहे. प्रत्येक वर्षी मी असा छठ पूजा करतो. तुम्हाला माहितीसाठी पूर्वी यांची जे सरकार होती, काँग्रेसची सरकार होती, यांची सरकार होती, त्यावेळेला छठ पूजाचे सर्व कार्यक्रम सर्व व्यवस्था छठ पूजा समितीने करावी लागते. 2-3 वर्षापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीसच्या निर्देशानुसार मी आदेश दिला पालकमंत्री म्हणून आणि त्यानंतर सर्व व्यवस्था आता महानगरपालिका करता. आता त्यावेळी काय इलेक्शन होता का? प्रत्येक गोष्टीमध्ये राजनीती करायची हा त्यांचे शोभा देतं, आम्हाला ते शोभा देत नाही. आज अमित साटम पण तुमच्यासोबत येणार होते पण ते दिसत नाही. अमित साटमजी बरोबर आहे, ते अमित साटमजी अजून 2 ठिकाणी गेलेले आहे आणि त्यांचे मिळून त्यांचे भेटून त्याने जे मला सांगितलं ते मी इथे येऊन ते सांगितलं आहे. आणि ते आता आम्ही इथून जमुरी मैदान चाललो आहे, तिथे अमित साटमजी आम्ही दोघेही अजून 3 ठिकाणी एकत्र जाणार आहे. कबूतरखाने सुरू व्हावे यासाठी जैन मुनी आता 1 तारखेपासून आंदोलन करणार आहे. आमरण उपोषणाला बसणार आहे. आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय. भाजपच्या अडचणीत कुठेतरी वाढ होते असं म्हणा, वोट बँक कारण जैन समाजाचं जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी वोट बँक शोधू नये, त्याने जे करायचं त्याने करावा. ते मुनी आहे, मुनीच्या प्रति सर्वांचे आदर आहे. पण हा गोष्टीमध्ये जो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक मीटिंग घेऊन सर्व मार्गदर्शन केला होता आणि हे जे काही अडचण आली आहे ते सरकारमुळे नाही आहे, महानगरपालिकामुळे नाही आहे, ते न्यायपालिकाने एक आदेश दिला होता. तो ते योग्य त्यावेळी जे करायचं ते या न्यायपालिकामध्ये करायचं, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. ठाण्यामध्ये युबीटीने देखील छठ पूजेचं आयोजन केलं आहे. एकीकडे मनसेसोबत जाण्यासाठी ते तयार आहे, दुसरीकडे छठ पूजेचं आयोजन. छठ पूजा ते सर्वांचा क्षण आहे, सर्वांनी एकत्र होऊन साजरा केला, त्यांचे केला त्यांचा पण धन्यवाद. सर्वांचे स्वागत आहे. पूजा क्षण उत्सव कोणाचे एकत्र पार्टीचे नको, कोणा व्यक्तीचे नको, कोणी संस्थाचे नको, तर सर्वांचे आहे, सर्वांनी एकत्र होऊन साजरा करावा. हाँ बोले. किस तरह की जानकारी आपको दी, किस तरह की तैयारियां की जा रही यहाँ पर? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब के नेतृत्व के अंदर उनके मार्गदर्शन में हमने एक बड़ी बैठक यहाँ पर की थी. पहले अमित साटम जी मैंने की थी, आशीष शेलार जी ने भी की थी और उस बैठक के अंदर कुछ निर्णय हुए थे. वो निर्णय का पालन नहीं हुआ है ऐसा मेरे को कल यहाँ के छठ पूजा समिति के जू के और बाकी लोगों ने बताया. तो अमित साटम जी ने और मैंने मिलकर तय किया कि हम सब जगह जाएंगे. 2 जगह अमित साटम जी गए, 2 जगह मैं आया हूँ और बाद में इसके बाद 2 जगह में एकत्र होकर जाएंगे. यहाँ पर आने के बाद पता पड़ा कि शिकायत सही थी. जो तय हुआ था मीटिंग में वो 75 चेंजिंग रूम की बात थी, पर केवल 30 की व्यवस्था की गई थी. अभी मैंने यहाँ पर गगरानी साहब से बात की, सैनी साहब से बात की और उन्होंने बढ़ाकर कम से कम 75 चेंजिंग रूम और योग्य टॉयलेट बाथरूम की व्यवस्था करेंगे, पानी की व्यवस्था करेंगे. पुलिस की व्यवस्था पहले से सब तैयार है, कमी पड़ेगी तो समिति के आह्वान के अनुसार वो भी पूरा करेंगे. मुंबई में कुल कितनी जगहों पर आयोजन किया जा रहा है और सुरक्षा के मद्देनजर क्या कदम, क्योंकि भीड़ काफ़ी ज़्यादा होती है, भगदड़ जैसी स्थिति न हो उसके लिए क्या करें? सबके लिए ये बहुत
आनंद की बात है कि पहले छठ पूजा समिति को सारी व्यवस्थाएं करनी पड़ती थी। माननीय देवेंद्र फडणवीस जी के आदेश अनुसार जब मुझे पालक मंत्री का पद मिला था तब मैंने ये महानगर पालिका को आदेश देके सारी व्यवस्थाएं, चूँकि सार्वजनिक कार्यक्रम है, सबका कार्यक्रम है, इसलिए महानगर पालिका इसकी जिम्मेदारी ले ये आदेश उस समय दिया था। और अब सारी व्यवस्थाएं महानगर पालिका पुलिस मिलकर करती है, उसमें कोई कमी नहीं रह जाए, इसके लिए मीटिंग लेते हैं। आज भी यहाँ देखने को आए और सब जगह जाएंगे। कम से कम मेरे हिसाब से 50 से 60 जगह के ऊपर छठ पूजा के अंदर विसर्जन का कार्यक्रम होता है। धन्यवाद। क्योंकि मुंबई में इतने ज्यादा रहते हैं, ऐसे पक्ष जो कहते हैं कि जो छठ पूजा है वो लोग जाकर यूपी और बिहार में मनाएं, मुंबई में ना मनाएं, उसको लेकर आप क्या? कोई बात नहीं, उनको कहने दीजिए। जो उनको सबको अपनी अपनी बात कहने का हक है, लोगों को अपने मन का करने का भी हक है। हा सण कोणाचे जातीचे नसतात, सण ठीक आहे, नको राजकारण कधीच नको। काय क्षणामध्ये काय राजकारणी फक्त धार्मिक आहे आणि सामाजिक आहे। विपक्ष बार-बार सवाल उठा रहा है कि मुंबई महानगर पालिका को देखकर बीजेपी छठ पूजा में। मैंने आपको बताया 3 साल पहले जब मैं पालक मंत्री था तब से मैंने ये आदेश देकर व्यवस्था शुरू कराई थी कि जो सारे व्यवस्था का खर्चा मेहनत छठ पूजा समितियों को करनी पड़ती है, वो समितियां अब भी करेंगी, पर उसका जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर है वो महानगर पालिका खड़ी करेगी। उस समय चुनाव था क्या, हर चीज़ को चुनाव के चश्मे से देखना गलत तरीका है। डॉक्टर को जाके सबको अपनी आंखें टेस्ट करानी चाहिए। जीवदया के मुद्दे पर जैन समाज के साहब है वो फिर एक बार अंचल का उन्होंने ऐलान किया, बतौर सरकार की भूमिका क्या, एक दूसरा आप उनका समर्थन करेंगे? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने ऑलरेडी इसके बारे में बड़ी मीटिंग लेके योग्य निर्देश दिए हैं। ये जो सब कुछ हुआ है खड़ा, ये न तो महानगर पालिका ने किया, न महाराष्ट्र सरकार ने किया, ये न्यायपालिका के एक आदेश से अनुसार हुआ था। उसके बाद में एक कमेटी बनाई गई है, वो कमेटी अपनी रिकमेंडेशन देने के बाद में न्यायालय उस पर निर्णय लेगा, तब तक हम उसका इंतजार करेंगे। पर माननीय हमारे कोई भी यदि साधु संत या कोई भी समाज के साधु संत कुछ यदि करना चाहते हैं तो वो खुद सक्षम है, उनको करने की स्वतंत्रता है। मैं न्यायपालिका के निर्णय आने तक वहाँ पर मैं अपनी कोशिश शुरू रखूँगा। वो निर्णय आने के बाद में क्या करना वो मिलकर तय करेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।